नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे अधिक महिना संपल्यानंतर कसा असेल जून महिना तुमच्यासाठी, कोणत्या घटना तुमच्या सोबत घडणार आहेत याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीबद्दल, व्यवसाय असेल तर व्यवसायाबद्दल, तुमच्या नाती संबंधांबद्दल, कर्ज झालं असेल तर कर्जाबद्दल, आरोग्याच्या समस्या असतील तर आरोग्याबद्दल, लग्न जमत नसेल तर त्या संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात. आम्ही तुमची पत्रिका बघू आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. जर आपल्या जीवनामध्ये सारख्या बाधा येत असतील, कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल किंवा अन्य कोणतीही समस्या असतील, प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, आपले कामं पूर्ण होत नसतील, म्हणजे कामं होता होता त्यात विघ्न येऊन अडचणी येत असतील तर एकदा पत्रिका तपासून बघावी. कारण भरपूर वेळेस आपली मेहनत तर खरी असते, परंतु पत्रिकेतील काही दोषांमुळे, बाधेमुळे, ग्रहांमुळे सुद्धा या गोष्टी घडतात. मग एकदा आपण बघूनच घ्यावं की काय आहे नेमकं, आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर छोटेसे उपाय, मंत्र किंवा काही तोडगे, सेवा करून आपण यातून मुक्तता मिळवू शकतो. पण यासाठी पत्रिका व्यवस्थित तपासणं, बघणं महत्त्वाचं असतं. या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल आणि पत्रिका तपासायची असेल, प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील, जीवनाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू आणि तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू. मित्रांनो, कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यानंतर सुरू होणारा जून महिना अत्यंत विशेष, रहस्यमय आणि आयुष्यात मोठे बदल घडवून आणणारा आहे. कारण या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की ज्यामुळे काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात त्यात आता यश तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. अधिक महिना संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. गेल्या काही काळात ज्या अडचणी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना नवीन संधी मिळतील तर काहींना जुने अडकलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिना आर्थिकदृष्ट्या चांगला राहण्याची शक्यता आहे. अचानक त्यांना धनलाभ होईल, जुनी देणी परत मिळू शकतात किंवा एखादी नवीन संधी त्यांचे उत्पन्न वाढवू शकते. परंतु या महिन्यात कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा पटकन श्रीमंत होण्याच्या योजनांपासून सावध राहा, कारण फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. जूनमध्ये तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि बुद्धीचा चांगला फायदा होईल. तुमच्या नवीन कल्पना लोकांना आवडू शकतात. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमचा प्रभाव वाढू शकतो. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात तर काहींना अचानक बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना ऑनलाईन माध्यमातून किंवा नवीन संपर्कातून फायदा होऊ शकतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिना भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते तर काहींना जुनी गैरसमज दूर होण्याच्या संधी मिळतील. पण ग्रह सांगतात की या महिन्यात हट्टीपणा टाळावा, कारण नात्यातील अनेक समस्या संवादाने सुटू शकतात. लग्न झालेल्या लोकांसाठी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवणं फायदेशीर आहे. मित्रांनो, जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल घडू शकतो. ज्या गोष्टी वारंवार अडकत होत्या त्या अचानक पूर्ण होऊ लागतील. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, काहींना व्यवसायात मोठा करार मिळू शकतो तर काहींना मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित शुभ वार्ता मिळू शकते. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. कुंभ राशीच्या लोकांनी जूनमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः झोपेची कमतरता, मानसिक तणाव, डोकेदुखी आणि थकवा तुम्हाला जाणवू शकतो. म्हणून शरीराला आणि मनाला विश्रांती देणं गरजेचं आहे. या महिन्यात एक गोष्ट अजिबात करू नका. भूतकाळातील चुका सतत आठवत बसू नका, कारण ग्रह सांगतात की आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. या जून महिन्यात तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि जांभळा. शुभ दिवस आहे शनिवार आणि गुरुवार. शुभ अंक आहे 8 आणि 4. या महिन्यात तुम्ही ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमचा वाढू शकतो. कुंभ राशीसाठी अधिक महिन्यानंतरचा जून महिना नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील तर काही गोष्टी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आलेल्या संधीचा योग्य फायदा घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.